तर विधान परिषदेच्या जागा वाटपाचं सूत्र एवढ्यात तरी जाहीर होणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। जून महिन्यामध्ये 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 5 जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत। तर आपल्याला 3 जागा मिळाव्यात अशी इच्छा राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे। मात्र भाजप 12 जागा लढण्यावर ठाम असल्याचं दिसतंय। आज दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं गणित सध्या 17 या आकड्याभोवती फिरू लागलंय। जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांपैकी कुणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर महायुतीत अद्याप सहमती होत नाहीये। सध्या तरी 11-4-2 या सूत्रापर्यंत चर्चेची गाडी येऊन ठेपल्याचं कळत आहे। आजच्या दिल्ली वारीत गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। राष्ट्रवादी एका जागेवर लढणार की 2 असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना 3 जागांची मागणी केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। विधान परिषदेसंदर्भात चर्चा सुरू आहे। तर आपल्या पक्षाची भूमिका काय? माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला सकारात्मक चर्चा झाली आहे तसं होईल। आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक। आता सुनेत्रा पवार हे सांगत असल्या तरी मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक झाली नसल्याचं म्हटलंय। 2 जागांवरचा विषय आहे जो आम्ही सोडू। सर, दिल्लीत बैठक होणार आहे दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही। याची बैठक मुंबईतच होईल आणि मुंबईतच विषय सोडून टाकू। तर जागा वाटपाचा प्रश्न हा केवळ 2 जागांपुरता उरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे। फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी 1 जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे जे आम्ही सोडवून घेऊ। आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे। टिकमार्क करायचा आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपला। महाराष्ट्रात 17 पैकी 6 ते 7 जागांवरून महायुतीत सध्या रस्सीखेच सुरू आहे आणि त्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरते ती कोकणातली एकमेव जागा असणारी रायगडची निवडणूक। या जागेवरून मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले विधान परिषदेवर जायला इच्छुक आहेत। त्यांनी रत्नागिरीच्या जिल्हा कार्यालयातून निवडणुकीचा अर्ज देखील घेतला। याच ठिकाणाहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे देखील याच जागेवर डोळा ठेवून आहेत। त्यामुळे इथे मैत्रीपूर्ण लढत होणार की दोन्ही पक्षांमध्ये काही करार होणार याचीच चर्चा रंगली आहे। विधान परिषदेच्या रायगडच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत परस्पर करार होण्याची चर्चा आहे। रायगडची जागा राष्ट्रवादीला देऊन शिवसेना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे। गेल्या 1.25 वर्षापासून नाशिकप्रमाणे रायगडचं देखील पालकमंत्रीपद अजूनही रिक्त आहे। त्यामुळे अनिकेत तटकरे विधान परिषदेवर आणि मंत्री भरत गोगावले पालकमंत्रीपद असा समझोता होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी मंत्री भरत गोगावलेंनी याबाबत कानावर हात ठेवलेत। जे एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे, कारण आमचे नेते आहेत ते आणि पक्षाच्या नेतृत्वाला मानणारे आम्ही मंडळी आहोत। मागणी सगळ्यांचीच आहे, पुऱ्या कोकणातली मागणी आहे की शिवसेनेला ही जागा मिळावी, कारण शिवसेनेचे सदस्य संख्या जास्त आहे। त्याच्यामुळे त्यांनी मागणी करणं काही चुकीचं अशातला भाग नाही आहे, परंतु निर्णय घेणं हे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तिन्ही पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील। शिवसेनेला 4 जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखवली आहे, तर 5वी जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। यामध्ये ठाणे, रायगड, संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि नांदेड या 5 जागांवर शिवसेनेने दावा सांगितला आहे। शिवसेनेनं 6 जागांवर जोरदार लॉबिंग केल्याचं चित्र आहे। ठाणे पालघरमधून रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। हिंगोली परभणीमधून आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचं नाव चर्चेत आहे।
छत्रपती संभाजीनगर आणि जालना मतदारसंघातून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि बाजीराव चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत. नाशिकमधून माजी आमदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. रायगडमधून भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा आहे. जळगावच्या जागेसाठीही शिवसेना आग्रही असून या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. सोलापूरमध्ये सर्वाधिक मतदार असणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फी आहे. देशात सध्या गाजणाऱ्या महिला आरक्षणाच्या मुद्द्याला बळ देण्यासाठी सोलापूर मतदारसंघातून महिला उमेदवाराला विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता सध्या चर्चेत आहे. त्यासाठी रश्मी बागल, डॉक्टर श्रद्धा जवंजाळ आणि राजश्री नांगणे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. महायुतीचा फॉर्म्युला उद्यापर्यंत निश्चित होईल असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. जवळपास 99% महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे. आता केवळ मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील. पंतप्रधान मोदींनी केलेलं काटकसरीचं आवाहन पाहता ही निवडणूक बिनविरोध करण्याची कल्पना बावनकुळेंनी मांडली होती. मात्र आपण सर्व 17 जागांवर उमेदवार उभं करणार असल्याचं सांगत महाविकास आघाडीनं हे आवाहन फेटाळून लावलंय. पत्रकार परिषदेत मवियानं आपली भूमिका जाहीर केली आहे. 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडला आहे त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना त्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरं जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या एकेका जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे जागा वाटप करताना तिन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आता अंतिम जागा वाटपावर तिन्ही पक्षांचं समाधान होणार की महायुतीतच काही मैत्रीपूर्ण लढतीही बघायला मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.